जय पवारांनी ब्लॅक बॉक्सचा डेटा नष्ट होऊ शकत नाही अशी शंका उपस्थित केली। अजितदादांचा घातपात झाला की अपघात अशी शंका सुद्धा उपस्थित केली आहे। याला अमोल मिटकरींनी सुद्धा दुजोरा दिला आहे। पण साहिल मदन आणि यश नावाचे दोन पायलट अजूनही गायब आहेत। त्यांचे सीसीटीव्ही फुटेज आधी जमा करा, मग ब्लॅक बॉक्सचा डेटा जमा करा अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे। त्यांची शंका खरी आहे। ब्लॅक बॉक्सचा डेटा नष्ट होऊ शकत नाही ही टेक्निकल बाब आहे आणि त्यांनी जर ती शंका उत्पन्न केली असेल तर त्या बाबतीत ठीक आहे, तो डेटा रिकवर व्हायला आता सुरुवात झालेली आहे। पण त्यांनी दुसरी पण मागणी केली की दादांच्या घातपाती मृत्यू जो आहे त्यावर शंका असून त्याची पण सखोल चौकशी झाली पाहिजे। आणि आमचं त्या सर्वांचं म्हणणं असं आहे की ब्लॅक बॉक्सचा डेटा रिकवर करा, पटकन जनतेकडे जाऊ द्या। आणि माझा परत प्रश्न आहे, साहिल मदन आणि यश नावाचे दोन पायलट अजूनही गायब आहेत। त्यांचा सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदा जमा करा, मग नंतर वाटल्यास ब्लॅक बॉक्सचा डेटा नंतर तो सार्वजनिक केला तरी चालेल।